यानंतर बातमी आहे खडसेंच्या संदर्भातली। महाराष्ट्र एटीएसची मुंबई हायकोर्टामध्ये माहिती कळतीये। प्राथमिक तपासानुसार माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये कुठलेही संभाषण झालेलं नाहीये। एटीएसने आपला अहवाल सायबर सेलकडे सोपवलेला आहे। अमेय राणे आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। अमेय, काय अधिक माहिती? प्राजक्ता, खडसेंना आणखीन एक दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल सध्या, कारण की या संदर्भात हॅलो हां, बोला अमेय, तुझा आवाज येतोय। प्राजक्ता, आज एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा हायकोर्टाकडनं दिलासा मिळाला असं म्हणता येईल, कारण की एटीएसनं मनीष भंगारे यांना मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती, ज्यात त्याने खडसे यांचं कथित जे फोन हॅकिंगचं प्रकरण होतं, ज्यात खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आहेत, त्यांचं फोनवर बोलणं आहे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होते। त्याची चौकशी एटीएस मार्फत सुरू होती आणि आज एटीएसनं मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात आपला अहवाल देताना स्पष्ट केलेला आहे की खडसे आणि दाऊद यांच्यात कुठल्याही प्रकारचा संभाषण झालेलं नव्हतं, कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात दहशतवादाशी संबंधित कुठल्याही प्रकारचा अँगल किंवा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये। ही बाब कुठे ना कुठेतरी नक्कीच एकनाथ खडसे यांना दिलासा देणारी ठरणारी आहे। प्राजक्ता।